सोमवारी वाहतूकदार संघटनांसोबत बैठक घेणार, बैठकीमध्ये तोडगा काढू, आंदोलन करू नका, असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी आंदोलकांना आवाहन केलेलं आहे. शासन सकारात्मक आहे. अजूनही मी आपल्या माध्यमातून वाहतूकदारांना सांगू इच्छितो की ई चलनाच्या माध्यमातून महसूल वाढवणं हे शासनाचा उद्देश नाही आहे. फक्त शिस्त लागावी ह्याच शासनाचा उद्देश असल्या कारणानं ई चलनाचा निर्णय 2019 साली घेतला गेला आणि त्यावरही काही उपाययोजना करण्याची भूमिका शासनाची आजही आहे. तर बैठकीमध्ये आपण तोडगा काढू, आंदोलन करू नका, असं आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आंदोलकांना केलेलं आहे. सोमवारी वाहतूकदार संघटनांसोबत बैठक घेणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे बैठक आपण घेऊया, त्याच्यामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, योग्य ती चर्चा करूया, मात्र आंदोलन करू नका, असं आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. सगळ्या आंदोलकांना, ई चलनाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या सगळ्या आंदोलकांना प्रताप सरनाईक यांनी हे आवाहन केलेलं आहे. आणि इंग्लंड समोर भारताचे 253 धावांचं आव्हान, भारतीय फलंदाजांची तुफान फटकेबाजी, वानखेडेवर चौकार षटकारांची बाजी, असं सुद्धा सरनाईक म्हणालेले आहेत. त्यामुळे आंदोलकांना आंदोलन करू नका असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. सुप्रिया सुळे मातोश्रीवर, शरद पवारांना राज्यसभेची उमेदवारी, उद्धव ठाकरेंचे आभार मानण्यासाठी मातोश्रीवर. महाराष्ट्रात धर्मांतरण विरोध, इंग्लंड समोर वाहतूकदारांचा संप स्थगित झालेला आहे. या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. वाहतूकदार मागण्यांसाठी आता सरकारशी संवाद साधणार आहेत. वाहतूकदारांचा संप स्थगित झाल्याची माहिती समजते. ठिकठिकाणी आंदोलन केलेली सुद्धा दृश्य आपण बघितली. मात्र आता प्रताप सरनाईक यांनी आवाहन केल्यानंतर आता सरकार